नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली लवकर नाही 11 वाजलेत आणि आज सकाळी उठायला खूप लेट झालं आहे आम्हाला. आम्ही सगळे 9:15 उठलो आहे आज सगळे. आणि उठल्या आपल्याकडे आलेत पाहुणे कोण आहे तुम्हाला दाखवते. एकच हो पण मग पाहुणा म्हणू का असं एकच पाहुणा ते बघ असे धीर आहे ती अरुणचे भाऊ आहेत सक्के भाऊ मोठे. तुम्हाला दाखवते पण पहिले इकडं नाश्ता पाणी चाललाय बनवायचं काम. हे बघा इकडं मी त्यांच्यासाठी पोहे बनवले आणि एक बाजूला चहा बनवलाय. माझं ऑपरेशन झाल्यापासून ते आलेच नव्हते भेटायला, मला वेळच नव्हता भेटत त्यांना. तर ते बोलले मला आज अक्षरशः लाजल्यासारखं होत होतं का मी वहिनीला इतके दिवस बघायला नाही गेलो. आणि शेंगदाणे ना ताई भाजलेले मी टाकले, कारण आपल्याकडे मी शेंगदाणे कच्चे ठेवतच नाही ना. हे बघा जे भाजलेले होते सालं काढलेले तेच शेंगदाणे टाकले. कोथिंबीर वगैरे सगळं तेलात घातलेलं होतं. तर त्यांना असं म्हटले सकाळी सकाळी आले तर पहिला थोडासा नाश्ता आणि इकडे मस्त अद्रक घालून चहा बनवलाय. आणि लिंबू तर आता काही राहिले नाही, किती दिवस झाले लिंबू आणलेच नाही घरामध्ये. पाहुणे घ्या पाहुणे तुम्हाला जवळून दाखवते. बघा अरुणचे सक्के भाऊ दोघं सारखेच का नाही दिसायला. बघा लंबू एकदम गणपतीमध्ये आले ते त्यानंतर आता आले वहिनीला भेटायला एवढ्या दिवसांनी. दीदीच्या त्यांच्या चालल्या मस्त गप्पा. तर आता गेलेत पाहुणे, म्हणजे संदीप होते अरुणचा मोठा भाऊ. तर ते आलेले इकडे. तर ऑपरेशन झाल्यापासून त्याला यायलाच झालं नव्हतं, काही ना काही कामामध्ये ते खूप बिझी असतं. साहेबांसारखे ते पण खूप बिझी आहे, खूप म्हणजे खूप बिझी. रात्री खूप उशिरा येणं, सकाळी खूप लवकर जाणं आणि खूप जबाबदारीचं काम आहे त्यांचं पण. तर त्यामुळे त्यांना वेळ नव्हता मिळणार. आता एवढ्या लवकर ते 11च्या अगोदर घरात आले सकाळी आणि आज माझं काहीच कामाला सुरुवात नाही झाली. मग दीदी त्यांचा पोहेचा वगैरे नाश्ता झाला, चहा वगैरे. आज आम्ही उशिरा झोपलो, रात्री उशिरा झोपलो, सकाळी उशिरा उठलो. मग आता तर काम सगळं लेट झालं आहे. म्हटलं असू दे. सफेद कपडे काढले होते भिजवायला. आम्ही गेल्यानंतर आता एवढे कपडे जमा झाले का रोजचे रोज शर्ट धुवून चालत नाही, 8 दिवसाची जमा करायला लागतं. कारण एवढं आलं वगैरे, कारण ते चांगले 2-3 तास तरी पावडरच्या पाण्यामध्ये भिजायला पाहिजे, तेव्हा ते स्वच्छ होतात. आज नाही आता उद्या. दीदीच्या मैत्रिणीचं पप्पाचं ऑपरेशन झालं आहे. आज विचार चालला आहे की त्यांच्याकडे जायचं. घरात पटापट सगळं आवरून मग बघू. आता संध्याकाळी जाणं होईल, आता तर काही शक्य नाही. आता खूप उशीर झाला, आता जेवणाला लागते. बघू साधं सोपं काय बनवणं होतं काय नाही. पटापट थोडंसं आवरून घेते. तर आता माझं सगळं आवरले. आज कुठली रेसिपी नाही घेतली. ते दीर येऊन गेले त्यानंतर खूप उशिरा सगळ्या कामाला सुरुवात केली. आणि त्यात 1-2 फोन पुन्हा आणि तिकडचे फोन चालू झाले की त्यात वेळ जातो. आणि फोनचं काय किचनमध्ये रेंज नाही, बाहेर जाऊनच बोलावं लागतं हॉलमध्ये. तर असं नाही का काम करता करता बोलेली हे पण नाही होत आहे. त्या रेसिपी काही कुठली घेतली नाही, पण काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. दीदीची आज पण खूप मदत झाली मला. 3-4 दिवसापासून जसं थोडंसं हाताचं वगैरे कमी झालं, तिचं ते लागलेलं गाडीवरून पडलेली, तर भरपूर कामाला मदत होती मला. नाही तर माझी एकटीची हालत खराब होणार. मला ऑलरेडीच इतका दम लागतो आणि जर इतके सगळे कामं केले तर मग म्हणजे काय विचारायचं नको. काय बनवलं ते दाखवते. चपात्या बनवून झाल्या. चपात्या तर रोजच्याच आहेत. एक ताई मला बोलत होती ज्वारीच्या भाकरी का हो ग ताई, दळून आणायचं आहे मला. आणि मी ही नुसती अशी साधी डाळ बनवलीत, मिक्स डाळ. ही मसूर आणि मुगाची मिक्स डाळ बनवली, तुरीची नाही घेतली. आणि ही सफेद वाटाण्याची भाजी बनवली. आता याची पण रेसिपी खूप वेळा दिली होती म्हणून आज फक्त कांदा टमाटा घातला, शेंगदाणे नाही किंवा वाटण नाही. बघा एकदम अशी सुक्की डाळ भाताबरोबर अशी ही सफेद वाटाण्याची भाजी बनवली. भात झालायत आणि थोडीशी पापड चटणी होती. आणि डाळ भातावर खायला या तुपाचा डबा. काल मी तूप बनवले बघा हे घरी, किती सुंदर छान झालं, मस्त कलर आलाय एकदम मस्त. तर हे इथं ठेवलंय म्हणजे आठवणीने डाळ भाताबरोबर घ्यायला होईल. बटाटे लावलेले भाताबरोबर. आणि मी किचन आवरलंय सगळं. किचन वगैरे मी पुसून घेतलंय, मिक्सर वगैरे पुसला. दीदीने सगळे भांडे घासलेत. दीदीने सगळे भांडे घासून तेलाची किटली मी घासायला काढलेली आणि हे बेसिंग वगैरे मी घासले. दीदीचे नखं वाढलेले ना तर दीदी नाही घासत, मलाच घासायला लागतं. आणि आता इकडे हे मॉप काढून ठेवले, मला फरशी पुसायची आहेत. हे बघा हे गालाचं आहे, खूप छान आहे ताई इतकं भारी आहेत ना. हे मी काहीतरी 2200 रुपयाचं घेतलेलं आहे स्मार्ट बाजारला. खूप म्हणजे खूप भारी आहेत. एकदम लगेच असं सुकवून जातं आणि अजिबात पुसायला पण हे नाही. हे बघा मी कधी पुसत नाही, पण भाभी नसली ना
गावी पण दिलं आहे मी, सासूबाईंना पण दिलेलं आहे बघा. हे असं छान आहेत एकदम. 2 आहे असे 2-3 खाली हे पुसायचे कपडे दिलेले आहेत आणि फरशी आता मला पुसायची. पण दीदी गेली बाहेर. हे बघा तिची ही रिंग लाईट आहे, याची वायर पप्पानी कुठे ठेवली आणि तिला आता ते काय काय शूट करून द्यावं लागतं आहे. आणि आमच्या घरातली कुठलीच त्याला वायर बसना का, तर याचा पॉईंटच वेगळा आहे. हा पॉईंट वेगळा असल्यामुळे दीदीची ही खूप वर्षापासूनची रिंग लाईट आहे, तुम्हाला सांगते. लॉकडाऊनच्या अगोदर घेतलेली आहे. खूप मोठी आहे, भरपूर मोठी. मी नाही वापरत कधी ताईनं. तिने भांडे घासून हे भाभीसारखं असं इकडे ठेवलं आहे. किचनपासून कपडा वगैरे टाकला आहे मीच इकडे. चला आता फरशी वगैरे पुसून घेते आणि बाथरूम धुवायचं राहिलेत माझं. बाथरूम मलाच धुवावं लागेल कारण दीदी काय ते सगळं नाही करत आहे. ती वरचे असे कोणते कामं करेल पण बाकी ते नाही करते काही. कपडे वगैरे टाकले तिनेच, बऱ्यापैकी काम आवरलं. तर चला आता मी फरशी वगैरे पुसून घेते, बाथरूम धुते, मग चेंज करून आवरोपर्यंत 3 वाजतात मला. आता जे 1:30पर्यंत काम व्हायचे ते आता 3 वाजतात मला, दीदीची मदत असूनसुद्धा. हळूहळू करते, जास्त काही नाही करत. म्हणून आज कुठलीच मी रेसिपी नाही घेतली, म्हणजे कामं करून घेऊ दे पहिले. आणि गरम खूप व्हायला लागले आमच्याकडे, खूप गरम होतं आहे आता किचनमध्ये. तर माझी हालत खराब होऊन जाते. सगळीकडेच होतं आहे गरम, पण इथे मला हॉलमध्ये काही वाटत नाही. इथं कसं रात्रभर एसीच्या हवेने भिंती थंड असतात. किचनमध्ये हा दरवाजा बंद असतो ना, इथला दरवाजा बंद असतो, त्यामुळे किचन थंड नाही राहत. बघा मी एवढे सफेद शर्ट भिजवून ठेवले. साहेबांच्या दिवसाला 2 शर्ट निघतात, एक सकाळी आणि एक रात्री पुन्हा घालतात. तर कारण गरमी येतो, उन्हाळ्यात खूप घाम वगैरे येतो म्हणून एवढे भिजवले. आणि त्याला तुम्ही सगळे विचारायच्या अगोदरच सांगते बघा, कारण खूप ताई विचारत राहतात सफेद कपड्यांना काय टाकते तो. रिनचा आला आहे, हे आपलं एरियलचं लिक्विड आहेत आणि हे कम्फर्ट, छान वास असतो कपड्यांना. आणि हे वॅनिश म्हणजे कुठलेही डाग असले काही ना लगेच निघून जातं. कलरच्या कपड्यांना हे चालतं, व्हाईट कपड्यांना फक्त हे चालतं. म्हणजे हे वॅनिश आपण व्हाईट कपड्यांवर टाकू शकतो, कलरच्या कपड्यांना टाकू शकतो. हे कलरच्या कपड्यांना अजिबात नाही, पांढरे फटक पाडणार तुमचे कपडे. तर हे एवढ्या 4 वस्तू मी टाकत असते. आणि चांगलं गरम पाण्यामध्ये, एकदम गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा 2-3 तास. त्यानंतर धुणार मी आता हे कपडे. हे बघा सगळे कपडे धुवून असे आतमध्येच टाकले. भरपूर शर्ट होते, 13 ते 14 शर्ट होते, सगळे डबल काही टाकलेत असे. खूप घासायला आज मला मेहनत करावी लागली. व्हाईट कपडे असले ना तर भरपूर एकदम चकाचक झाली पाहिजे तेव्हा, नाही तर मग काही इस्त्री फिरवली ना त्याच्यावरचं जे जर काही असेल असं मळ वगैरे तर तो चिपकून बसतो. म्हणून खूप घासावं लागतात. स्वच्छ झालेत एकदम कॉलर वगैरे असे. आणि इकडे बेडशीट वगैरे पण चेंज करून घेतलं, सगळं आवरून घेतलं. इकडे बेडशीटवर हा सगळा तेलाचा एक डाग पडलेला, हा काही निघतच नाही. सगळं क्लीन करून घेतलं, इकडे आवरलं. आता बरं वाटतं, जरा चकाचक वाटतं थोडंसं. आणि AC लावून दिली, खूप गरम होत होतं. AC चालू करून दिली, ती पण 18वर केली तेव्हा एकदम घर थंड होईल म्हणून. विंडो वगैरे सगळं बंद आहे. नमस्कार श्रोतांना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोतांना, श्री स्वामी समर्थ. देवपूजा वगैरे कधीच करून घेतली, पण आता दिवे वगैरे शांत पण झाले तर मला घासायला घ्यायचेत, म्हणून खूप कमी तेल घातलेलं दिव्यांमध्ये आणि बऱ्यापैकी कामं पण आवरून घेतले. आता थोडंसं एक रेसिपी घ्यायची होती म्हणून म्हटले चला व्हिडिओला सुरुवात करते आता. तर आत्ता मोबाईल हातात घेतला आहे, काय बनवते ते दाखवते तुम्हाला. किचनमध्ये आज मी भरपूर कामं करून घेतलेत बघा. भात वगैरे झालं आहे, चपात्या पण झाल्यात आणि एक भाजी बनवायची आणि शेंगदाणे चटणी करायची. तर म्हटले आता एक अशी आमटी दाखवते आणि त्यानंतर मग चटणी दाखवते. एक तांबे पाणी गरम करून घेतलं आहे. आता ट्रायपॉड लावत नाही मी, ते असंच घेते. एक पळी आणि थोडंसं तेल वरती घातलं आहे. आता बघा कुकर कधीचा गरम व्हायला ठेवला आहे. कधी ते बनवायचे मला. ही लाल मसुराची डाळीची आमटी बनवायची, ती कोकम वगैरे घालून. तर यासाठी मी एक कांदा, एक टमाटा असं कापून घेतलं आहे, थोडंसं कोकम काढून घेतलं आहे, एक मिरची तोडून घेतली हिरवी मिरची आणि लसूण चेचून घेतला आहे, असं कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर नंतर टाकणार. पहिले हे सगळं असं छान परतून घेते. इथे आता तेलामध्ये थोडीशी मोहरी, डबा घासायला काढायचा आहे म्हणून मी सामान जास्त भरत नाही आता डब्यामध्ये. संपलं की जिरं घातले,
हे लसूण, मिरची आणि कढीपत्ता. खूप दिवस झाले शेंगदाण्याची चटणी बनवायचं चाललेलं. कांदा टाकते आता. हे कोकम आणि टमाटा दोन्ही पण अशी टाकून देते. ही एकदम आंबट अशी डाळ. मी याच्या अगोदर पण खूप वेळा दाखवली आंबट डाळ. यशलाही आंबट डाळ खूप आवडते. आणि आता जेवढे आमटी बनणार आहे तेवढ्या हिशोबाने मी 1 चमचा नमक घातले. ते व्हाईटवालं नमक खारट असं थोडंसं बेतालीत घालायचं. चांगलं परतून घेते. तोपर्यंत डाळ धुवून ठेवते. कांदा टमाटा चांगला परतला इथे. मी कोथिंबीर कापून ठेवली ती टाकून देते. हे चांगलं परतले. आता मसाले टाकते. आता हळद पावडर एकदम थोडीशीच घालायची. इथे थोडीशी हळद पावडर, धना पावडर जराशी. धना पावडर ही कुठल्या भाजीला ना छान अशी वेगळी चव येते मस्तच. आणि छोटा चमचाभर मी काश्मीरी पावडर घेतली. आणि आपला हा कांदा लसूण मसाला. 1 हिरवी मिरची घातली आहेत म्हणून ह्याला थोडासा मसाला कमी घातला आहे. 2 चमच्यांना कमी घातले आहेत मी. आणि त्याबरोबरच ही धुवून ठेवलेली डाळ. ट्रायपॉड नाही लावला आहे मी, तर म्हटले असू दे कशाला थोड्यासाठी लावायचा, कंटाळा केला. असं सगळं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गरम पाणी ओतते. मीठ वगैरे बरोबर झालेलं आहे तेवढ्या अंदाजाने. आता डाळीचंच प्लेट आहे त्यामध्ये पाणी घालते. गरम पाणी घे. पूर्ण 1 तांब्या पाणी घातलं. कारण शिजून मग एकदम घट्ट नाही झाली पाहिजे डाळ. एकदम घट्ट बी नको आणि एकदम पातळ पण नको. तर याच्या 2 शिट्या पूर्ण करणार. 3री होण्याच्या अगोदरच बंद करणार गॅस. म्हणजे मग याच्या 3 शिट्या व्हायच्या आत. म्हणजे 2 पूर्ण करून घ्यायच्या आणि 3री व्हायचा अंदाज दिसला तर बंद करायची, नाही तर खूप एकदम गळून जाते डाळ. तर आता चटणी बनवून दाखवते. हे बघा इथं जिरं घेतलं. 2 छोटे चमचे जिरं घेतलं. मिरच्या घेतल्या. शेंगदाणे भाजलेले पण मी सालं नाही काढले बघा. काही आता याला मी असे न सालं काढता पण वापरते बघा. असे लगेच निघताय पण मी काढले नाही आहे. कोथिंबीर घेतली तर धुवून ठेवली पण. आणि हा लसूण बघा. हा गावचा लसूण असा मस्त एवढा डबाभर सोलून ठेवलेला मी. एवढा असा भरपूर लसूण घ्यायचा आहे. हे असं मिक्सरला थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं आहे. कोणी पाहिजे अगोदर लसूण मिरची जरा बारीक करून नंतर शेंगदाणे घालू शकतं. मी एकदमच टाकते सगळं. हे बघा अशी मिक्सरला मी जाडसर फिरून घेतली. आणि जाड ठेवू शकता. मला जशी दीदीला आवडतं तशी बनवायची कुरकुरीत. थोडीशी बारीक केली. खूप जाड नाही ठेवली. कोथिंबीर कापून ठेवली ती तेलामध्ये टाकते. तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना मस्त असं छान सुगंध असतो तिचा. आणि गावठी कोथिंबीर आहे आणि बरी वाटते. आता ही सगळी चटणी. यात हळद वगैरे कुठं काही नाही टाकायचं. ना लाल तिखट ना हळद ना काही. असं जाडसर शेंगदाणे राहिले पाहिजे. मिरची बारीक झाली तरी चालते पण शेंगदाणे जाडसर राहिले पाहिजे. आता पाणी नाही घालणार आहे. आज कुरकुरीत पाहिजे दीदीला तर मी पाणी नाही घालणार आहे. अंदाजाने छोटा चमचाभर मीठ. बस 2 शिट्या झाल्या. आता अगदी शिट्टी व्हायच्या अंदाजात 3री होणार आहे तर त्या अगोदर मी बंद करणार आहेत. आणि हे मस्त बारीक गॅसवर थोडंसं असं परतून घेते. हे बघा अशी मस्त बारीक गॅसवर परतून घेतली शेंगदाणे चटणी. अजिबात गोळे राहू दिले नाही बघा. एकदम मोकळी झालेली. अशी बारीक गॅसवर आणि मस्त हलवून घ्यायची. असे गोळे वगैरे नाही राहू द्यायचे कारण लसूण वगैरे पाणी सोडतो तर त्याने असे थोडेसे गोळे तयार होतात भांड्यामध्ये. तर हे बघा अशी मस्त शेंगदाणे चटणी तयार झाली.
थोडीशी अजून होऊ देणार आहे कुरकुरीत आणि मग काढून घेणार आहे. अजून मिनिटभर तरी थोडीशी परतून घेते बारीक, एकदम बारीक गॅस आहे बघा. असं बारीक गॅसवर करायचं कुठली वस्तू तर छान होते. तरी हो देते आणि काढून घेते. मग नंतर तुम्हाला डाळ दाखवते, कारण कुकर गरम आहेत अजून. आज खूप कामं राहिले, आज भरपूर अशी कामं बाकी राहिलेत, म्हणून मी लवकर असं काही कॅमेरा पण घेतला नाही. आणि आता भाभीने ना एवढी दगदग व्हायला लागली ताईनं, तर थोडंसं थकल्यासारखं पण होतंय. ठीक आहे, आता असू द्या, करावं तर लागणारच आहे. आज सकाळीच भाभीचा फोन आले तर बोलली मी आज किती तारीख 20, पुढच्या 22ला येणार आहे. 15ला जे येणार होती तर ती 22ला येणार बोलली. आता तो 22 तारखेपर्यंत मला एकटीला कामं करायची आहेत. हालत माझी खराब होऊन जाणार आहे. आजच थोडंसं मला दगदग झाल्यासारखं वाटतंय. तर चला असू द्या, आता ही चटणी वगैरे काढून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तरी बघा आता मी कुकर उघडलायत आणि डाळ दाखवते तुम्हाला. एकदम अशी मस्त चपाती आणि भाताबरोबर एकदम बरोबर होती बघा. एकदम पूर्णाची गळून नाही जाते, असं एकदम पातळ म्हणतात ना, पिठल्यासारखी नाही होत. अशी थोडीशी डाळ दिसली पाहिजे, अशी डाळुंबी दिसली पाहिजे. आता ही टोपामध्ये काढून, अशी आंबट डाळ आहे ना, खूप छान लागते खायला. तिकडे फोन वाजतोय कोणाचा तरी. आज तुम्हाला सांगू खूप जोराचा चटका पण बसलाय मला. बघा, ही झाली डाळ आणि ही झाली चटणी. तर तुम्हाला डाळ वगैरे बनवून दाखवलं, त्यानंतर खूप कामं केले. हे बघा, सगळं इकडे व्यवस्थित ठेवलेत. इथे डाळ चटणी वगैरे सगळं जे काय होतं ते काढून एक साईडला ठेवून दिलेत. आणि किचन वगैरे सगळं आवरलं आहे बघा. मी आज मिक्सर वगैरे पुसून काढलात, हे आवरलं. दिवे राहिलेले घासायचेत आज, म्हणूनच कमी तेल घातलेलं आणि सगळे दिवे मी स्वच्छ करून घेतले. बेसिंग वगैरे आवरले. आज टाकी संपली, पाण्याची टाकीच पूर्ण संपली बघा. आता नळाला पाणी नाही तर खूप फोर्समध्ये असतं सगळं. फरशा वगैरे पुसून झालं माझं. आणि आता सगळं आवरल्यानंतर चेंज वगैरे करून मग आता जेवायचं आहे. आता 2 वाजून गेलेत, अजून जेवलेले नाही. तर चला, थोडासा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.